नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर सगळ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा, जे की आपण धुलीवंदन वगैरे म्हणतो त्याला ते। आणि इथे बघू शकता तुम्ही आमच्या घरी तयारी चाललेली आहे रंगपंचमीची। तर इथे ना या दोघा बापलेकांचं बलून फुगवणं चालू होतं आणि तिकडे रिधूचं ना पाणी खेळणं चालू होतं टाक्यातलं। तर यांची ड्युटी पण आहे, पण आज तेवढं ड्युटीचं काही लोड नाही आहे, जायचं यायचं असंच चालू राहणार। तर होतं यांचं काम। कुकरमध्ये चणे लावून दिलेले आहे, कारण आज असतं आमच्याकडे चणे आणि पोह्यांचा नाश्ता ठरलेलाच असतो मेनू हा जो, कारण चण्यांचं पीक असते ना त्याच्यामुळे मे बी असेल की या भागातनं चणे जे आहे ते होळीच्या दिवशी केल्या जाते, म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी नाश्त्यामध्ये। आणि आता मी बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये लावले आणि काल ना इतकं मस्त वाटलं, खूप छान। तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की किती छान सगळ्यांची म्हणजे सगळ्यांनी मिळून वगैरे तिकडे होळी वगैरे पेटवली होती, खूप मस्त वाटलं, खूप वेळ बसलो आम्ही तिथे। आणि त्यानंतर ना रंगपंचमीसुद्धा अर्धी काल रात्री झाली, पण आता आणखी चालू होणार, नाश्ता वगैरे झाला की लगेच चालू पण होते। आणि यांची ना ड्युटी आहे, तर मी त्याच्यासाठी पहिले नाश्ता बनवते, म्हणजे खाऊन तर नाही जाईल, रिटर्न येतील परत 1-2 तासामध्ये, पण ते चालू जाणं ना ड्युटी म्हटलं ना तर ते मग काही खरं नाही राहत। त्याच्यामुळे आपलं पटापट आवरलं की बरं राहते, खाणारही खाऊन जाते किंवा मग रिटर्न येऊन जरी खाल्लं 5-10 मिनटाच्या ब्रेकमध्ये तरी होऊन जाते। चला आता करते मी। तर ना मी बनवणार होती नाश्ता, हो गेले ड्युटी आणि मी राहिली बाहेरच। तर आता आमचा प्लॅनमध्ये ना थोडा चेंज आला की जेवढे काही चणे आहेत ते मी बनवून नेणार आहे सगळ्यांसाठी बाहेरच, आणि एक काकू आहे शेजारच्या, त्यात पोहे बनवून आणणार आहे। तर आता असं मेनू ठरणार आहे। तर चला व्हिडिओ बघा तुम्ही, मस्त मजा येणार आहे। तर इथे ना मी बनवायला घेतलेले आहे चणे थोडेसे जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे आहे, त्यासाठी ना थोडं मोठं जे भांडं आहे ते घेतलं गंज। तर त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि अद्रक लसूण एवढंच अवेलेबल होतं, पण सफिशियंट झालं एवढ्या चण्यासाठी। तर तेवढं मी त्याच्यामध्ये ॲड केलं। त्यानंतर मिरच्यासुद्धा टाकल्या, कारण चण्याचा रस्सा जरी करायचा म्हटलं तरी थोड्या मिरच्या आणि थोडं तिखट असं कॉम्बिनेशन असलं की बरं वाटते, चवीला खूप छान टेस्ट येते। आणि जिरं आणि मोहरी टाकायची विसरली, तर कांदे झाल्यावर मी जिरं आणि मोहरी टाकली नाही, तर जिरं आणि मोहरी आधीच तडतडू द्यावं लागते। तर ही प्रोसेस तर सगळ्यांनाच माहिती आहे, आणि चणे बनवायचं म्हटलं तर सगळ्याच जणी करत असणार। आणि आमच्या विदर्भात खूप फेमस आहे चणा, हा होळीला बनतो, कारण नाश्त्यासाठी घरी कोणी कलर वगैरे लावायला आलं तर त्यांना नाश्त्या निमित्ताने पोहे जरी नसले पण चणे हे देतातच। अशी एक पद्धत आहे नागपूर साईडला, किंवा मग ह्या विदर्भामध्ये पद्धत आहे, बाकी कुठे असेल कुठे नसेल। त्यानंतर कढीपत्त्याशिवाय चण्याला टेस्ट येत नाही, कढीपत्तासुद्धा मस्त टाकला आणि कोळा होता त्याच्यामुळे ना थोडीशी काळी वगैरे चालली गेली, पण नंतर ती वरच येऊन जाते शिजलं की। तर अशा पद्धतीने ना मी इथे फोडणी देत आहे आणि खूप मस्त वाटत होतं यावेळेस ना, होळी खूप धुमधडाक्यात झाली, खूप छान वाटलं। आणि एवढं सगळं बनवायचं म्हटलं ना तर मला आता अंदाज जो आहे तो पूर्ण माहिती होऊन जाते, कारण मी स्मितू आणि रिधूचा जेव्हा बड्डे वगैरे असते ना तेव्हा मी घरीच सगळं ॲटम जे आहे ते होममेडच बनवते, बाहेरून खूप क्वचित कमी आणते। एखादी स्वीट पदार्थ वगैरे असेल तोच मी बाहेरून आणत असते। तर इथे ना आता मी मसालेसुद्धा ॲड करून घेतलेले आहे, हळद, तिखट, धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला। गरम मसाल्यामुळे ना ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते, त्याच्यामुळे थोडासा गरम मसाला मी टाकलेला आहे। आणि छान असं फिरवून त्याला टमाटर वगैरे टाकून छान असं झाकून होऊ दिलं। तर घरगुती जर करायचं असलं ना तर प्युरी वगैरे करायचं काम पडत नाही, हेच छान असे टमाटर थोडेसे जास्त प्रमाणात टाकले आणि झाकून जर शिजू दिलं की त्यालाच ते घट्ट अशी ग्रेव्ही तयार होते। पण आता थोडंसं क्वांटिटी वाढवली आहे, त्याच्यामुळे ना मग मी परत कांद्याची पेस्ट, टमाटरची पेस्ट अशी केली, ते दुसऱ्या छोट्याशा गंजात शिजवली आणि नंतर एकत्र केलं, कारण असं वाटत होतं की घरच्या पुरतेच मी टाकलेले होते, ते सगळ्यांना पुरणार नाही आणि मग कोणाला आपण बोलवलं आणि नाही पुरलं ना ते पण चांगलं वाटत नाही। मग त्याच्यामुळे ना मी काय केलं होतं की कुकरमध्ये थोडेसे ना जेवढे चणे बॉईल झालेले होते तेवढ्याच आणखी कुकरमध्ये लावले, त्याला 10-12 शिट्ट्या होऊ दिल्या आणि मग छान असं मिक्स केलं। तर इथे बघू शकता तुम्ही ग्रेव्ही, हे चणे टाकल्यानंतर मी याच्यामध्ये मिक्स केली। हे आपले बॉईल झालेले चणे आहे, पण याच्याही डबल थोडासा आपला अंदाज पाहिजे होता त्यासाठी। तर इथे बघू शकता फायनल लुक किती छान दिसत आहे आपल्या चण्याचा कट। तर त्यानंतर चणे आणि पोहे एकत्र मिळून आम्ही आमच्या स्क्वॉटरमध्ये नाश्ता पार्टी झाली होती, काकूने तिकडूनच त्यांचं घेऊन आले होते,
त्यानंतर मुलांनी ना खूप मस्त एन्जॉय केला. इथे आम्ही जेव्हा नळ येत नाही तेव्हा जो पाईप लावतो आम्ही इकडला, तर त्या पाईपाने यावेळेस सगळे होळी खेळले. खूप मस्त वाटत होतं. यावेळेस नाही एक वेगळीच एनर्जी वाटत होती. सगळेजण एन्जॉय करत होते आणि यावर्षी पहिल्यांदा सगळ्यांनी कलर वगैरे लावले असेल, नाही तर गुलाल वगैरे खेळतात आणि बस होऊन जाते गुलालामुळेच. पण यावेळेस ना सगळ्यांनी कलर वगैरे लावले आणि खूप सारे जण जे आहेत ते क्वार्टर पण सोडून चाललेले आहेत. म्हणजे आता त्यांचं स्वतःचं घर होत आहे किंवा कोणाची बदली येत आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की थोडं थोडं एन्जॉय करायचा आणि आपला जो टाईम आहे तो एक फुलफिल वाटेल किंवा मग एकदम व्हॅल्युएबल म्हणतो ना आपण, की आपला हा जो टाईम आहे तो सगळ्यांना आठवणीत राहील, लक्षात राहील, याच्यासाठी सगळेजण आपले रुसवे फुगवे विसरून मस्त एन्जॉय करत होते आणि खूप मस्त मजा आली. शेवटी मग तिथे साईडच्या आमच्या क्वार्टरमध्ये ना हे सुद्धा होतं, होम थिएटरसुद्धा लावलेलं होतं आणि सगळ्यांनी डान्ससुद्धा केला. खूप मस्त एन्जॉय केला यावेळेस आणि पाण्यामुळे ना भरपूर मस्त मजा आली. पाणी जर नसतं ना तर तेवढी एन्जॉय वाटला नसता. नंतर आम्ही पूर्ण लाईनीतल्या बाया जमा केल्या. ह्या तर आमच्या 5-6 जणीच आहे इथल्या. पण पूर्ण आम्ही जेवढ्या शेवटपर्यंत आहे तेवढ्या 2-4 जणी आणखी बोलवल्या आणि आमचा जो एन्जॉय आहे तो मस्त असा पूर्ण केला. तर तुम्हाला कशी वाटत आहे आमची होळी नक्की कमेंट करून सांगा. तर ना हा छोटासा व्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.